काही पुरावा मिळाला तर तो आपोआप ओबीसीमध्ये येतोच आणि ते घ्यायला माझी काही हरकत नाही. त्याने काम करू दे. ते चेक करून काम करायचं होतं. त्याच्यामुळे त्यांचं काम संपलंच आहे आता. त्याच्यामुळे ती समिती आता बरं का असं करा, कारण तिकडचं मराठवाड्यातलं काम संपलेलं आहे. ज्या कागदपत्रांवर पूर्वी टाकाने लिहिले जायचे, आता तो मराठा खोडून पेनानं मराठा कुणबी वगैरे लिहित आहेत, ते आम्ही कागदपत्र दाखवलं. त्याला आमचा विरोध आहे. मला जे काय बोलायचं आहे ते काल मी बोललेलो आहे. जे निवेदन करायचं ते पण काल तुमचे सगळे लोक होते, मीडियावाले आणि लोकसुद्धा, सगळ्यांच्या समोर माझं निवेदन मी केलेलं आहे. नाना पटोले म्हणले की शिंदे समिती जी आहे ती गठीत केली, याचं उत्तर सरकारने द्यावं असं नाना पटोले म्हणतात. ही समिती गठीत झाली आहे का? काय शिंदे समिती झाली सर, आपली मागणी जी आहे शिंदे समिती बरखास्त करण्याची, तर ती का बरखास्त करावी असं तुम्ही सांगाल? म्हणजे आणि ही मागणी तुम्ही कॅबिनेटमध्ये मांडली आहे का, मुख्यमंत्र्यांकडे मांडली आहे का, आणि जर मांडली असेल तर तुम्हाला त्यावरती काय प्रतिक्रिया मिळाली? असं आहे की शिंदे समिती जी आहे, सुरुवातीला काय मागणी होती की कुणबी ज्या आहेत आपल्या मराठवाड्यातील, ते कुणबी असूनसुद्धा त्यांना सर्टिफिकेट मिळत नाहीत आणि निजाम काळामधले जे काही वंशावळी वगैरे काही नावं असतील त्यांचे काही प्रूफ, तर ते चेक करा आणि आम्हाला कुणबी आमचं सर्टिफिकेट द्या, हा मूळ मुद्दा होता. आणि मग हे जर शोधायचं असेल तर तेलंगणामध्ये असलेले जे काही कागदपत्र असतील ते तपासावे लागतील. आणि सगळं तपासण्याकरता काही लोकांची नियुक्ती करायची होती. तर मुख्यमंत्र्यांनी न्यायमूर्ती शिंदे यांची नेमणूक केली आणि त्यावेळेला मला विचारलं की असं असं केलं तर, मी म्हटलं माझी काही हरकत नाही ना. तिकडे जर त्यांना कुणबी काही पुरावा मिळाला तर तो आपोआप ओबीसीमध्ये येतोच आणि ते घ्यायला माझी काही हरकत नाही. त्याने काम करू देत. पण नंतर जे काम सुरू झाल्यानंतर मी जिथे पाहिलं की त्यांनी जाहीर केलं अगोदर 5,000च मिळाले, तेलंगणामध्ये निवडणूक सुरू झालेली आहे म्हणून जाता येत नाही, आणि काही लोकांनी आग्रह धरल्यानंतर 2 दिवसांनी एकदम 11,500, पुढे कॅबिनेटमध्ये 13,500. बरं, हे सगळं असं वाढत 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 चाललं आणि पुढे अख्ख्या महाराष्ट्रातच, तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यात जाऊन हे करायला आम्ही त्यांना सांगितलं नव्हतं. पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र किंवा तुमचं विदर्भ असेल, त्या ठिकाणी ज्यांना कुणबी जे आहेत त्यांनी अगोदरच अर्ज करून तिथे खेपा घालून त्या अधिकाऱ्यांमध्ये कार्यालयात ते घेतलंच होतं ना. तुमचं काम फक्त ज्या निजामशाहीच्या तिकडे पेपर आहेत आणि वंशावळी आमच्या वगैरे आहेत, तर ते चेक करून काम करायचं होतं. त्याच्यामुळे त्यांचं काम संपलंच आहे आता. त्याच्यामुळे ती समिती आता बरं का असं करा, कारण तिकडचं मराठवाड्यातलं काम संपलेलं आहे. इतर काम आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरसकट कुणबी द्या, ही मागणी आम्ही कधी मान्य केली नाही, कधी मान्य करणार नाही. किंबहुना कायद्यातसुद्धा ते बसणार नाही. कारण सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेला आहे की मराठा समाज हा ओबीसीमध्ये बसत नाही. मग तो ओबीसीमध्ये कसा बसतो? बसत नाही तर नाही बसत, पण त्याला आरक्षण दिलं पाहिजे. त्याला माझा पाठिंबा आहे. संविधानामध्ये त्याची तरतूद आहे अशी. आवश्यक असेल तर राज्य सरकार आर्थिक असेल, शैक्षणिक असेल, अशा काही गोष्टीवर वेगळं आरक्षण विशिष्ट परिस्थितीमध्ये देऊ शकतंय. तोच कायदा वापरून गायकवाड समितीने जो आहे तो कायदा आपल्याकडून पास करून घेतला आणि त्यानुसार 12% आपण दिले होते. द्या ना, नाही कुठे म्हणतोय मी. पण ही जी मागणी आहे आता ते नको, आम्हाला कुणबीच मध्ये सगळे मराठा समाज टाका.
एक तर ते बरोबर नाही, दोन सुप्रीम कोर्टाचा आदेशाचा तो अपमान होईल. त्याच्यामुळे त्याला माझा विरोध आहे की हे होता कामा नये. मराठवाड्यातले जे गव्हर्नमेंटमध्ये मराठी सरळ सरळ आहेत, त्यांना drift जर दिसते. कुणबी प्रमाणपत्र मिळालं तर ते ओबीसी मध्ये येऊ शकतात असं म्हणणं आहे तुमचं. मराठवाड्यातले जे मराठी आहेत त्यांना जर कुणबी प्रमाणपत्र मिळालं तर ते ओबीसी मध्ये येऊ शकतात. मराठवाड्यामध्ये निजामशाहीची वंशावळ चेक करून त्याच्यामध्ये कुणबी म्हणून नोंद असेल आणि ते सर्टिफिकेट त्यांना मिळालं तर ते आपोआपच ओबीसी झाले. मग तुमच्या हातात कुणबी सर्टिफिकेट मिळालं की तुम्ही ओबीसी झालात. मग फक्त जात पडताळणी जो आहे हा एकच विषय राहतो. म्हणून माझं म्हणणं आहे की जे खरे कुणबी आहेत त्यांना तुम्ही घ्या. परंतु आम्ही मुख्यमंत्र्यांकडे प्रकाश शेंडगे यांच्याद्वारे काही ठिकाणचे कागदपत्र पाठवले की ज्या कागदपत्रांवर पूर्वी टाकाने लिहिले जायचे आता तो मराठा खोडून पेनानं मराठा कुणबी वगैरे लिहित आहेत ते आम्ही कागदपत्र दाखवू. त्याला आमचा विरोध आहे. पण मुळात कुणबी असेल निश्चितपणे घ्या. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की ज्या वेळेला पवारसाहेब मुख्यमंत्री असताना मंडल कमिशन लागू झालं त्यावेळेला काहीतरी 200-250 जाती होत्या. आज त्या 350 जाती आहेत. आम्ही कधी विरोध केला नाही. जा आयोगाकडे, त्यांनी सांगितलं हे बरोबर आहे घेऊन टाक. कधी विरोध केला.